हित आणि अहिताची जाणीव. हित अहिताचे भान तर प्रत्येकाला स्वतंत्रपणे असलेच पाहिजे. मी काय केलं तर सुखी होईन आणि काय केलं तर दुःखी होईन. स्वतंत्र हित अहिताचे भान नाही म्हणून नक्कल करायला जातो. आणि नक्कल कोणाची करावी? अक्कलवान असेल त्याची. अस्सलाची नक्कल होते, नकलीची नक्कल केली तर काही होणार नाही. ज्ञानी पुरुष, ज्ञानीच एक अस्सल असतो, बाकी सर्व नकली आहेत. आयुष्यामध्ये कोणाचीच नक्कल करावयाची नसते, परंतु आता तर झोपणाऱ्याची, धावणाऱ्याची, चालणाऱ्याची सुद्धा लोक नक्कल करतात, बसणाऱ्याची सुद्धा नक्कल करतात ना. सतयुगामध्ये लोकांना व्यवहाराच्या हित अहितचे भान होते, कारण त्यावेळी अनाचार नव्हते, लोक सदाचारी होते. हल्ली तर बहुतेक ठिकाणी अनाचार झालेला आहे. मग हित अहिताचे भान कुठून येणार? आणि दुसऱ्याचे अनुकरण करायला लोक शिकलेले आहे. स्वतःच्या मतानं तर कधी वागत नाही. स्वतःच्या हित अहिताची जाणीव वाढत गेली तर त्याची वाणी अंशतः वितरागी होईल. क्षणाक्षणाला स्वतःच्या हित अहिताची जाणीव झाली पाहिजे. स्वतः कोण याचे आणि व्यवहाराचे हित अहित याची जाणीव ठेवायची आहे. स्वतः आत्मा तर कधीही धोका देणार नाही. हा तर व्यवहार एकटाच दगेखोर आणि दगा आहे. म्हणून तेथे खूप सावधगिरीने वागा आणि हित अहिताची जाणीव अवश्य ठेवा. इति श्री दादा भगवान वचनम.